ज्यांना महाराष्ट्रामध्ये सुपारीबाज म्हणून ओळखलं जातं अशा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज एक वक्तव्य केलं आहे आणि त्या वक्तव्यामध्ये म्हणतात की त्या वंजारी समाजातील लोकांना चुकीच्या मार्गाने नोकऱ्या लागल्या आहेत. वंजारी समाजातील अधिकारी हे बीड जिल्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीने त्यांची पोस्टिंग झालेली आहे आणि हे बीडमध्ये झालेलं सगळं चुकीचं आहे अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. अंजली दमानिया यांना मला हे सांगायचं आहे की हा समाज प्रचंड हुशार, प्रचंड मेहनती आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा हा समाज आहे. अतिशय मेहनत करून आईवडिलांनी ऊसतोड कामगार करून मजुरी करून 4-2 एकर असणाऱ्या शेतीमध्ये उत्पन्न करून मुलांना शिकवलं आणि त्या माध्यमातून मुलं परीक्षा पास होऊन UPSC, MPSC आणि विविध परीक्षेमधून आज आमचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, हे स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर या ठिकाणी नोकरीला लागलेले आहेत. त्यामुळं आपण जे वक्तव्य केलंय ते अतिशय चुकीचं केलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचा जाहीर निषेध करतो. आपल्या निषेध मीच नाही तर या महाराष्ट्रातील आमचा 70 ते 80 लाख असणारा वंजारी समाज आज तुमचा निषेध करतोय. आणि या महाराष्ट्रामध्ये आम्हाला आमचे राष्ट्रसंत भगवान बाबा आणि संत शिरोमणी वामनभाऊ महाराजांनी सांगितलंय की एक वेळ शेत विकलं तरी चालेल पण तुम्ही शिक्षण शिका. आणि भाऊ आणि बाबांचा वसा आणि वारसा आणि विचारांची पताका घेऊन आम्ही या ठिकाणी शिक्षणाला आपलं हत्यार बनवून आम्ही नोकऱ्या मिळवल्या. त्या पण स्पर्धात्मक परीक्षेमधून आणि अभ्यास करून आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यामुळं अंजली दमानिया आपण जो आज मूर्खपणा केलेला आहे तो अतिशय खालच्या पातळीचा आहे. एखाद्या अधिकाऱ्यांबद्दल बोलत असताना कोणत्याही अधिकाऱ्याला जात नसते, कारण तो स्पर्धात्मक करून लोकांची सेवा करण्यासाठी अधिकारी झालेला असतो आणि त्याच्याबद्दल आज तुम्ही पोस्ट टाकताय, आज वाटेल ते बोलताय. तुम्हाला फोन केला तर म्हणताय की तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. आपण एक स्त्री आहात पण आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो, पण या ठिकाणी आज आपण खूप चुकीचं वागलेलं आहात. अंजली दमानिया तुमचा जाहीर निषेध करतो. तुमच्या बुद्धीची कीव येते. तुम्ही एवढ्या खालच्या आणि नीच पातळीच्या विचाराच्या असाल असं वाटलं नव्हतं. तुम्हाला लावून देणाऱ्या लोकांचं सुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज प्रत्येक तहसीलमध्ये जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त असतील, पोलीस स्टेशन्स असतील, या ठिकाणी तुमच्यावर सामूहिक गुन्हे दाखल होतील. तुमच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलनं होतील आणि या ठिकाणी सरकारला सुद्धा अंजली दमानियासारखी बाई जी जातीय तेढ निर्माण करते, जे एखाद्या जातीचा अपमान करते, जी समाजातला जातीय सलोखा बिघडण्याचं काम करते, अशा अंजली दमानिया नावाच्या बाईवर तातडीनं गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून तिला लगाम घातला पाहिजे. तिच्या तोंडाला कुलूप लावण्याचं काम सरकारने आणि पोलीस विभागानं करावं. अन्यथा राज्यातील आक्रमक झालेला हा वंजारी समाज आता शांत होणार नाही. त्यामुळं अंजली दमानिया आपण या ठिकाणी तातडीनं वंजारी समाजाची माफी मागावी आणि पोलीस विभागाने तिच्यावर गुन्हा दाखल करावा. आम्ही ज्या ज्या ठिकाणी निवेदन देतोय ते निवेदन सरकारपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ द्या. कारण आज हिनी राष्ट्रसंत भगवान बाबा, संत शिरोमणी वामनभाऊ आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या समाजाचाच म्हणजे वंजारी समाजाचा या ठिकाणी मोठा अपमान केलेला आहे. मुंडे साहेबांचं नाव यांनी घेतलं की यांनी नोकऱ्या लावल्या हे ते केलं. त्यामुळे या बाईची लायकी सुद्धा नाही गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव घ्यायचे. त्यामुळे या बाईचा मी जाहीर निषेध करतो. अंजली दमानिया तुमच्या बुद्धीची कीव येते. आपण खूप छोट्या मेंदूच्या आहात हे आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि आमच्या वंजारी समाजाला कळालं आहे. पुनश्च एकदा तुमचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.